आणि ॲग्नेल फर्नांडिस आणि बॉलिंग करत आहे अब्बी पवार. या डॉट बॉल. दोघं भाऊ समोरासमोर, काटे की टक्कर. भाल्याला भाला. आणि आज सुंदर असा चौका अन्नू पवार यांच्या बॅट मधून. डॉन म्हणते डॉन. आणि या ठिकाणी भावाच्या भावाला आवाज तेवढाच आहे भाऊ. आता काय अरे मग तू इथून उठ. हात ठेव ना. आणि हा डॉट बॉल. आणि दुबे हे सुंदर असे क्षेत्ररक्षण करताना. शिवम दुबे 3 बॉल 4 रन. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. उठ इथून. इथं इकडे बस इकडे बस. ऐक माझं ऐक माझं. इकडे बस. ए बाई इथं बस खाली. बस इथं खाली. वळ 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 लावली. क्या आउट दिया? क्या आउट हुआ? अरे नाटक करतोय. या ठिकाणी विकेट. या ठिकाणी बॅटिंग करायला आलेले आहेत रॉबिन भागानगरे. आता आपण बघूया रॉबिन फुगडी काय त्यांचा परफॉर्मन्स दाखवत आहेत मैदानामध्ये. चला चला चालू करा चला. व्हाईट बॉल. 4 बॉल 6 रन. वनडी सुंदर अशी वनडी. 1 टू गो. खेळाडूंनी नोंद घ्यावी. 1 टू गो. 7 रन 7 रन 1 टू गो. ॲग्नेल फर्नांडिस बॅटिंग करतात. या ठिकाणी ओव्हर संपलेली आहे. 7 रन. 1 ओव्हर 7 रन. ही मॅच संपल्यानंतर बबलू यांच्याकडून सर्वांना कांदा भजी देण्यात येणार आहे आणि पॅटिस. चला चला टाइमपास नका करू. मॅच चालू करा चला. बॅटिंग करत आहेत रॉबिन भागानगरे आणि चला चला चालू करा. टाइमपास नको. व्हाईट बॉल.
बॅटिंग करतायत फुगडी. व्हाईट बॉल. क्या वंडी? वंडी. रॉबिन यांच्या बॅट मधून सुंदर अशी वंडी. एक बॉल 9 रन. डॉट बॉल. डॉट बॉल. सुंदर अशी 1 रनाची धाव. 3 बॉल 10 रन. 3 बॉल 10 रन नोंद घ्यावी सगळ्या खेळाडूंनी. 3 बॉल 10 रन. ॲग्नेल फर्नांडिस. आणि अबी भवार यांच्याकडून ॲग्नेल फर्नांडिस यांचा विकेट घेण्यात आलेला आहे. 4 बॉल 10 रन 2 विकेट. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. आणि बॅटिंग करायला आलेले आहेत आपले तडफदार ओनर रोहन अवगडे उर्फ भाई. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही पंचांना सजेशन देऊ नका. या ठिकाणी पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी नोंद घ्यावी. बबलू यांच्या आजची भजी सगळ्यांना विनर आहे. बिडी वडद भजी. बबलू भजीवाला. आणि यांच्याकडून विकेट हा निर्णय देण्यात आलेला आहे. चला चला गाईज टाइमपास नका करू. चला स्कोर काय रे? 5 बॉल 10 रन 3 विकेट. सर्वांनी नोंद घ्यावी. आणि बॅटिंग करत आहेत रॉबिन भागानगरे. चला चला टाइमपास नको करा. एक रन. 1 रन. चलो गाइस टाइम पास मत करो. अपने को टाइम कम है. अपने को टाइम में सब मैच खत्म करना है. यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब आयोजित YPL सीजन 2 बॉलिंग करत आहे शेट्टी. क्या नहीं आउट है ना? क्या बोल रहे हैं फिर? आ जाओ यहाँ पे यहाँ पे.
युट्यूब आलेला बोल आपण एकदा बघून डिसिजन दिलं ना कोणाला मग बघायला देऊ नको म्हणून. नेक्स्ट मॅच डॉमिनेटर वर्सेस राइजिंग स्टार. कृष्णा भाई यहाँ पे आ जाओ ना. कुछ नहीं दिख यहाँ पे आ जाओ. त्यांनी तर पहिला लावला असता ना शरद तर आउट होतो. वन डे पहिला लावला असता तर आउट होतो. रनआउट माझा आउट नाही जाऊन चेक कर. पहिला लावला असता तर आउट होतो. या ठिकाणी रायझिंग स्टार आणि डॉमिनेटर नेक्स्ट मॅच खेळाडूंनी तयार राहावे. डॉट बॉल. या दोन्ही टीमांना विनंती करण्यात येत आहे त्यांनी टॉस उडवून घ्यावा. 2 बॉल 12 रन 3 विकेट. वन डे. रायझिंग स्टार आणि डॉमिनेटर टॉस उडत आहेत आणि बघूया यांचा आणि काय चूज केलं. एंड यहाँ पे डोमिनेटर्स विंस हो गई है टॉस. विंस विंस बॅटिंग घेतली आणि डॉमिनेटरनी बॅट चूज केलेली आहे. धडपड गोंधळ करू नका. आपल्या आपल्या शरीराला सांभाळून सगळ्यांनी हा गेम सुंदरपणे खेळायचा आहे. कोणालाही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 5 बॉल 15 रन 1 टू गो. 5 बॉल 15 रन. वन डे. आता किती रन आहे. ओव्हर 16 रन. 16 रन. पोपटाचा उष्टा पेरू का. चला या ठिकाणी बॉलिंग करायला आलेले आहेत अभि भवार. सुंदर असं क्षेत्ररक्षण करत आहेत शिवम दुबे. मकसद बोल रहा है तू. मकसद बोल रहा है. बॅटिंग करायला आले आहेत देवकुळे. देवकुळे मेन है हमारा. क्या डॉट बॉल. डॉट बॉल नहीं आएगा वहां पे. आ जाओ यहाँ पे. लाने गए. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अभि बॉलिंग करत आहे. संकेत द ब्रँड लारा ऑफ यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब. कित्येक वर्ष संकेत या ओपनिंग सलामी जोडीमध्ये संगदीप केदा बरोबर गाजवले आहेत. आणि शाना ज्या टी शर्ट मध्ये नाव आहे शाना. बघू काय शानपणा करते आता. शानपणा करत गुडगा फुटला असता पण आपल्याकडे सगळे सवलत आहे. फर्स्ट एडचा शानाचा गुडगा गेला असता मेंदूवर जरा हे झाला असता. सगळ्यांना माहित आहे मेंदूमध्ये काय आहे. AB17 बॉलिंग करतात रॉबिन भागानगरे. सध्याच्या घडीला यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब बरोबर मध्ये कृष्णा नाडासन बरोबर ओपनिंग करणारा रॉबिन. बघू आपल्या संघासाठी स्वामी 11 साठी काय करतोय. आणि तसेच यंग इंडियन स्पोर्ट्स क्लबचे ओपनिंग गोलंदाज अभि सध्याच्या घडीला घाटकोपर ईस्ट वेस्ट मध्ये नावांचा गोलंदाज. बघू आपल्या टीमसाठी काय करतोय. अभि रॉबिन अभि
अंपायरचा डिसिजन निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू नहीं वाइड बोलो दे पर नडू नको बोला तुम्ही बोला नहीं वाइड बोल सकता है लेकिन उसको लेके मत बैठ तुम लोग भी लवड़े बहुत बोले चार लोग डिसीजन होने के बाद टाइगर इज बैक अभी रॉबिन हो अंपायरचा इशारा 1D एज लागून 1D ला धावता बॉल विकासला काही समजला नाही तसेच रॉबिनला काही हे चेंडू समजला नाही आणि संघाला एक धावती भडक 1 रन 4 बॉल 19 रन 3 विकेट लास्ट ओव्हर अंतिमचे 2 चेंडू राहिले 2 रन सुद्धा खूप महागात पडू शकतो बघू टीम साठी काय करते रॉबिन भागानगर सध्या स्कोअर मध्ये जाफरने याची नोंद घ्यावी जे करंट फिल्डिंग विकासने केले जे जाफरने नोंद घ्यावी कसा करायचं आहे बॉल साठी वाढ बघायची नाही बॉल पर्यंत जायचं आहे वो कैसा रुका क्या गया बॉल के टप्पा गिरने भी नहीं दिया 20 रन वैष्णव द लेजंड बॉलर ऑफ यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब ते बोलत आहेत 1 रन काढायला त्यांना माहिती आहे वाईट पण येऊ शकतो या बॉलला अभि आणि शाना बोलताच आतिश जे हसतात गालातल्या गालात शाहरुख खान आणि वैष्णव बोलत शाना नाही आहे तो काणा आहे आणि अभि बघू आपल्या टीमसाठी काय करताय अंतिम चेंडू मॅच नंबर 4 हो सिंगल घेतने आणि लेझी प्लेयर शेट्टी 1 रन आरामात घ्यायला देतात रिक्वेस्ट करतो स्वामी 11 ला लवकरात लवकर त्यांचा क्षेत्ररक्षण लावून घ्यावं पुढील होणारा सामना डॉमिनेटर वर्सेस रायझिंग स्टार डॉमिनेटर्सनी टॉस जिंकून निर्णय घेतलाय बॅटिंगचा ते लोक प्रेशरमध्ये टाकतील सुपर किंग्सला बॅटिंग हे त्यांची शैली राहिलेली आहे नेहमी फ्री माइंड बॅटिंग करणार मोठा रन ते बोर्डमध्ये टाकणार हेच त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ते आपल्याला सूत्रानुसार कळलं आहे आता आणि रुबन पॉल ओपनिंगला येणार आहे ते सुद्धा आम्हाला कळलं आहे आता स्कोर आहे 21 आणि विन स्वामी बाप्पा राजाला विन होण्यासाठी 22 रन मारायचे आज दिवसभराचा सामना तुम्हाला सांगू इच्छितो पहिली मॅच झालेली स्वामी 11 24 बॉलमध्ये 24 रन बनवलेले आणि सुपर किंग्स ते फक्त 22 रन बनवू शकले असते आणि पहिली मॅच जिंकली होती स्वामी 11नी दुसरी मॅच तसेच बाप्पा राजांनी 24 बॉलमध्ये बलाढ्य स्कोर ठेवलेला 31 रनाचा आणि डॉमिनेटरनी फक्त 27 रन मारलेले काफी रोमांचक मॅच होती रौनक हरबंदांनी चौका मारून त्या मॅचमध्ये डॉमिनेटर्सला आणायचा प्रयत्न जरूर केलेला पण ती प्रयत्न जास्त सफल राहिली नाही तिसऱ्या मॅचमध्ये रायझिंग स्टारमध्ये 26 रन बनवले आणि इरफान शेख बलाढ्य रनचा पाठला करत फक्त 24 धाव बनवलेले 1 बॉल 3 रन आलेले आणि अंतिम चेंडू निर्धाव असल्यास 24 रन बनवलेले पुढील करंट होणारा सामना स्वामी 11 वर्सेस बाप्पा राजा पहिल्या इनिंगमध्ये स्वामी 11नी 21 रन बनवले आणि बाप्पा राजाला जिंकण्याकरिता 22 रनाची आवश्यकता आहे आणि लक्ष्मण यांना ग्राउंडच्या बाहेर लवकरात लवकर घेण्यात येईल लक्ष्मण ॲडव्हर्टाइजमेंट रॉबिन लवकरात लवकर मॅच चालू करा आपण मागे चाललोय शेड्यूलच्या लवकर चालू करा स्ट्राईकला आहेत अभि स्वतःवर पूर्ण कप्तान स्वतःवर पूर्ण प्रेशर घेऊन 2 ओव्हर टाकून ओपनिंगला बॅटिंग करायला आलेत आणि त्यांच्या जोडीला आलेत आतिश उर्फ शाना
आणि ज्या बॅट्समॅननी पूर्ण 24 बॉल खेळले रॉबिन उर्फ भागानगरे ते आता स्वतः बॉलिंगला सुद्धा आले आहेत. आणि त्यांना आतिश यांना शुभेच्छुक त्यांचे चिरंजीव लक्ष्मण हे स्वतः शुभेच्छुक देत आहेत. बेस्ट ऑफ लक बोलले आहेत ते. अभी ओ अपील जरूर केली आहे अंपायर वरती प्रेशर टाकण्याचा आणि याची नोंद सगळ्यांनी केली. एक रिव्ह्यू टीमला भेटेल पूर्ण मॅच मध्ये. एक इनिंग मध्ये नाही भेटणार, पूर्ण मॅच मध्ये एक रिव्ह्यू भेटणार. प्रत्येक इनिंग मध्ये रिव्ह्यू नसणार, एक मॅच मध्ये एक रिव्ह्यू असणार. जर ते सक्सेसफुल झाला तर ते रिटेन होणार रिव्ह्यू. एक टीमला एक रिव्ह्यू. ओहो गच्चा क्षेत्ररक्षण ताळमेळची गरज होती. ॲग्नल होते तिकडं किपिंगला आणि स्वीपला होते बाबू द टी बाबू. आणि आमचे लाडके लेजंड वैष्णव यांना या मॅच मध्ये संधी भेटली. तुम्हाला सांगू इच्छितो आतापर्यंत स्वामी 11चे पूर्ण संघ इथं आलेले आहेत. 13 प्लेयरचा हा बलाढ्य संघ, त्यांचा सपोर्ट स्टाफ, मॅनेजमेंट, अक्षय, टेक्निकल टीम आणि हा नाचून नाचून वाईड घेण्यात आला आहे. 2 बॉल 2 रन, 2 बॉल 2 रन. आणि आमचे लाडके मित्र नाग्या हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. ते सुद्धा यूट्यूबमध्ये काय शॉर्ट्स घेतील आणि आजचे दिवसभराचे शॉर्ट्स त्यांच्या यूट्यूबमध्ये नक्की टाकतील. हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच ते करतील. दरवर्षी गणपती असो टुर्नामेंट असो ते यंग इंडियन सोबत असतात. आणि खूपच कलात्मक शॉट अभिद्वारा. नाग्याला आम्ही सुद्धा सांगू इच्छितो पुढच्या वर्षी YPLचा फॉर्म नक्की भरावा. तुम्हाला सुद्धा संधी देण्यात येईल. 1 डे 3 बॉल 3 रन. मला कळत नाही तुमच्यापर्यंत हा फॉर्म भेटलाय की नाही. हा YPLचा दर्जा आहे. YPL खेळण्यासाठी पूर्ण वर्षभर पब्लिक थांबते. आणि हा 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 फाईन लेग साईडला फाईन मारताला बाबूला काय कळलं नाही. ॲग्नल आणि बाबूच्या मधला एक गॅप काढला. याला म्हणतात अभि. ನಾವೀಗ ಹೇಳ್ತೀವಿ. The score is 4 ball 4 runs. ನಾಲ್ಕು ಬಾಲ್ 4 ರನ್ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ರಾಬಿನ್ 5ನೇ ಬಾಲ್ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಭಿ. ನೋಡ ಅವ್ರಿಗೆ ಟೀಮ್ಗೋಸ್ಕರ ಎಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ರನ್ आणि अंपायर ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋ 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 ಬಾಲ್. ಆತೀಶ್ ನಮ್ದು ಒಂದು ಪ್ರಿಯ ಲಾಡಿಕೆ ಶಾಣ. ಅವ್ರದ್ದು ಹೆಸರು ಶಾಣ. ಅವ್ರದ್ದು ಲಂಗಡ ಬೌಲರ್, ಲಂಗಡ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್, ಸ್ಮಾಲ್ ಲೆಗ್ಸ್ and pet name ಮಂದ ಬದಕ್. and umpire's call is wide ball. परत आपण मराठी कॉमेंटेटरी मध्ये करू. 4 बॉल 5 रन झालेले आहेत. चुकीला दुरुस्ती नाही. 4 बॉल 5 रनच आहे. आणि जरा 3 बॉल 5 रन. 4 बॉल झालेत. 4 बॉल चालले. 4 बॉल 5 रन झालेत. 4 बॉल 6 रन झालेत. 4 बॉल 6 रन आहे. चुकीला दुरुस्ती. आमचे लाडके मित्र दर्श सांगत आहे चुकीला माफी नाही. आणि पापीला स्वीपला इथं उभं केलं आहे सिंगल. आणि चोरटी धाव यासाठी नावातले जातात अभि AB17. आणि मंगूस पळाला आहे. ऍडव्हर्टाइजमेंट. हे फक्त मी माझे बोल असून माझे शब्द नाही आहेत. हे जनताचे शब्द आहेत. मी फक्त बोलतोय.
आणि हे ओव्हर काय संपत नाही, पण आमचा लाडका मित्र आतिश स्ट्राईकला त्यांचा स्टान्स बघा, त्यांची बॅटिंग बघा. याकरिता जनता जनसेवा कामराज यातच इथून लाडून जोडून आला. अरे ओ, याला म्हणतात फिल्डिंग, याला बोलतात जॅसन होल्डर पापी. ओके, संकेतचं देवकुळ आला आहे तर and it's an African mongoose. संकेत हे फक्त मी बोलतोय, पण हे शब्द जनतेचा आहे. लास्ट बॉलला जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं गण्या यांना आता पॉइंट मध्ये उभं केलं आहे. आणि ॲग्नल जे गच्चाळ क्षेत्ररक्षण करतायत त्यांना फाईन मध्ये उभं केलं आहे. आणि दुसरा गोलंदाज घेऊन येत आहे. दुसरा 18 बॉल 15 रनची आवश्यकता. आता ही मॅच स्वामी 11 काढू शकते, फक्त 3 बॉल डॉट, आणि ते मॅच मध्ये परत येऊ शकतात. आणि आयुष मस्त फॉर्मला बॉलिंग टाकतायत. बप्पा राजा त्यांच्या प्लेयरला रिक्वेस्ट करतो पायवरती घ्यावे. बप्पा राजा तुम्ही खूप चांगले खेळत आहे, तुमचा ओनर सुद्धा खुश आहे, पण हा 2 रन मायनस तुम्हाला महागात पडू शकतो, याची नोंद घ्यावी. किरण हेड एम्पायर तुम्ही वॉर्निंग देऊ शकता आणि नेक्स्ट टाइम तुम्ही -2 देऊ शकता, त्याशिवाय कोण सुधारणार नाही. हो, खूपच चांगला चेंडू आणि सिंगल. बाबू खूपच चांगली क्षेत्ररक्षण करताना. दुसरा बॉल आयुष याला करतील, बॅटिंग करतील आतिश साळवे. आतिश साळवेचं बोलू, यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब मध्ये त्यांची एंट्री जरा लेट झाली. आणि आयुष पप्पा त्यांची परफॉर्मन्स बघायला आले आहेत. तुम्ही यूट्यूब मध्ये सुद्धा बघू शकता, एन्जॉय करू शकता, तुम्ही कुठेही बसून हे मॅच पाहू शकता. हे आहे YPL चा दर्जा. ओ हो, चांगला शॉट मारत, चांगला. हो, अंपायर कॉल आउट. थोडे पाय छोटे पडले आणि रन आउट. आणि ह्याचा कव्हरेज UBC लाईव्ह, अंडर बॉक्स क्रिकेट लाईव्ह चालू आहे. आणि म्हणे आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो ग्राउंड मधून बाहेर जावं. आयुष यांनी मॅच मध्ये कमबॅक करायला पाहिजे. याच्या पहिले जो समीकरण होता 18 बॉल 15, आता समीकरण बदलत आहे 16 बॉल 14 रन. आणि साजिद जे चिपकून आहे जानूला, संध्याकाळची सोय. पण जानूने आमच्या प्लेयरला, सुपर किंगच्या प्लेयरला शब्द दिलाय, तुम्ही जिंका तुम्हाला गोवा घेऊन जातो, हे त्यांचे शब्द आहेत. आणि स्पा सुद्धा. अंडर बॉक्स क्रिकेट लाईव्ह आणि आमचे स्पॉन्सर्स सतीश भाई पवार, प्रशांत हेब्रेकर, अनिल सावरे. अंपायरचा इशारा, वाईट बॉल. आयुष जरा दिशाहीन गोलंदाजी करताना. आणि बप्पा राजाच्या प्लेयरला रिक्वेस्ट करतो बाहेरून कोणी आवाज नाही द्यावा, अंपायर सक्षम आहे त्यांचे निर्णय घ्यायला. आणि हा ऍडव्हर्टाइजमेंट मन्या भाऊ तर्फे युट्यूब लाईव्ह मध्ये. थोडा चुकलेला आणि डायरेक्ट हिट सुद्धा होता. पंकज त्यांचा निर्णय कळवावा. लेग अंपायरने आपला निर्णय लवकरात लवकर कळवावं आणि ते थोडं डिस्कस करतील आणि सांगतील. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो स्कोर आताचा काय, 1 रन 10 रन, 3 बॉल 10 रन. आणि संध्याकाळी प्रोग्राम साठी आपल्याकडे मनोरंजन आहे. 10,000 रुपयाचे कॅश नक्कीच ठेवा, कारण की शुभम दुबे यांनी इम्पोर्ट केले उत्तर प्रदेशवरून 2 डान्सिंग. आणि रॉबिन अंपायर मॅच चालू करावा. अंपायर वेळेचा बंधन आहे, लवकरात लवकर आपल्याला मॅच संपवायची आहे. आपले प्रमुख पाहुणे सुद्धा येतील. अंडर बॉक्स क्रिकेट मॅच टाइम यांचा मी
आभार मानतो, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं याबद्दल. ओ हो, गच्चाळ क्षेत्ररक्षण, गच्चाळ. खूपच सुंदर गोलंदाजी केलेली आयुष यांनी, पण ॲग्नेल यांनी हे बॉल नाही पकडला आणि अंपायरचा इशारा 1 डिक्लेअर. आणि परत ॲडव्हर्टाइजमेंट, मुंगोस, इंडियन मुंगोस. यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब आयोजित यंग इंडियन प्रीमियर लीग हे एक पर्व आहे, एक फेस्टिवल आहे. जसं आपण 14 एप्रिल करतो, गणेश उत्सव साजरा करतो, तसंच YPL हे पंचशील मित्रमंडळ आणि यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब यांचे पोरं मिळून आम्ही खेळतो. क्रिकेटला प्राधान्य देतो, ताकी काय व्यसन नाही करावं आणि लहान पोरं क्रिकेटसाठी जास्त जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणून हे मंच, म्हणून हे परत एक गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि अंपायरचा निर्णय 1 डिक्लेअर. आयुष्यांनी नक्कीच 2 डॉट काढलेले या ओव्हरमध्ये, पण कीपर विकास त्यांना काय कळलं नाही. आणि अंपायरला सांगा ओहो, डॉननी सांगितलंय की वंडी आहे, रिव्ह्यू वेस्ट नका करा, रिव्ह्यू ठेवा, पुढे लागतील आपल्याला. आयुष यांच्या बॉलिंगला एक चांगला कीपर पाहिजे. 2 डॉट होते सलग, पण कीपरनी चूक केली आणि 2 डॉट. मॅचमध्ये नक्कीच आले असते ते, पण बघू काय करू शकता आपल्या टीमसाठी. परत एक चांगली गोलंदाजी, रनआउटचा चान्स आणि चौका होऊ शकतो, पण तिथे संकेत देवकुळे उभे होते, द ब्रँड लारा ऑफ यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब. आणि क्रिस गेल आणि ब्रॅव्हो जेसन होल्डर भांडत आहेत ग्राउंड मध्ये. हे रुबननी दिलेला नाव आहे. स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर वाढत आहे 13. अभि यांनी एक चांगली गोलंदाजी केली, ती आता ऑलरेडी आहेत. आयुष नाराज. किरण हेड एम्पायर लवकरात लवकर चालू करावा रिक्वेस्ट करतो. पंकज किरण त्यांना सांगा लवकरात लवकर मॅच चालू करायला. वेळेचा बंधन आहे, लाईटचा काही सोय नाही आहे, तर लवकरात लवकर खेळून घ्यावे. आतिश रिक्वेस्ट करतो, ज्यांचे पाय पहिल्या शेड्यूलमध्ये आहे ते आतमध्ये घ्यावे. रिक्वेस्ट आहे, आपलीच टुर्नामेंट आहे, आपल्याला सहकार्य करायला पाहिजे. आणि थोड्याच वेळात नागेश हे त्यांचा कॅमेरा घेऊन त्यांचा सुद्धा स्किल्स दाखवतील, त्यांचा सुद्धा कला दाखवतील. तुम्हाला संध्याकाळपर्यंत ते सुद्धा भेटेल की आज दिवसभरात काय झालं. आणि विकास प्रभात नगरचे लाडके प्लेयर विकास, ते सुद्धा यंग इंडियन मध्ये खेळतात. पाणीपुरी संध्याकाळी विकतात, पण दिवसा क्रिकेट खेळतात. आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. स्कोर वाढते 14 रन. आणि आमचे पीटी सर रोहन सुद्धा आलेत, ते ग्राउंडच्या बाहेर आहेत, आज त्यांचा सेशन राहिला आहे. आणि अदनान, प्रणव, राहुल कांबळे यांचा सुद्धा शुभेच्छुक देतो. त्यांनी सुद्धा मेहनत केली आहे. जे तुम्ही रील्स बघता, जे तुम्ही पोस्ट बघता, ज्यामुळे YPLचं प्रमोशन होतो रमाबाई कॉलनीमध्ये, ते हे आपले मीडिया पार्टनर. आणि हो व्हॉट अ फिल्डिंग. चान्स होता, अभिचा विकेट घ्यायला पाहिजे होता, डोकं लावला नाही, त्याला बोलतात अनुभव. जर अभिचा विकेट घेतला असता ते लोक क्लिअरली मॅचमध्ये आले असते, याला बोलतात अनुभव. रॉबिनला हे कळलं होतं की हा विकेटचा किती मोठा महत्त्व आहे. त्यांना माहिती आहे एक चान्स होता, पण
आणि डॉन यांना स्कोर वाढतंय. 2 बॉल 14. फक्त एक वाईटचा रन आला आणि 2 बॉल डॉट आलेत. अनु डॉन क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव. पाकिस्तानचे कीपर आणि रिजवान किपिंगला येत आहेत. पाकिस्तानचे मोहम्मद रिजवान. बॉयज प्लेड वेल. What a performance! जितने लाल बच्चे लाल बुजुर्ग आत्महत्या इंशाल्लाह जीत अपनी होगी. वाइट बॉल. आणि अभि आता कळालं की त्या विकेटचा किती महत्व. अँडी फ्लावर अँड गँडी फ्लावर. बॅटिंगला आहे अँडी आणि बॉलिंगला आहे गँडी भवार. अँडी भवार आणि गँडी भवार. बॉलरला वॉर्निंग आहे साईडमची. याला मग म्हणतात चाणक्य पंच. अंपायरचा इशारा. वाईट बॉल. चाणक्य पंच किरण रेगू. तुम्हाला सांगू इच्छितो हे सुद्धा खूप वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. आता सुद्धा खेळत आहेत. डबल बॉक्समध्ये यांची टीम जेव्हा कॉलनीमध्ये यायची यांचा दरारा असायचा ते म्हणजे किरण रेगू. आणि ते फिल्डिंगचे बादशाह मानले जात आहेत. ते लेग एम्पायरला आहेत पंकज. त्यांच्याकडून बॉल सुटणं हे शक्य आहे. आणि डॉन स्वामी 11चे मॅच विकत आहेत जे आयुषने मॅच मध्ये आणलेलं. आणि अनुनी सुद्धा 2 बॉल डॉट केलेलं. पण आता हे फुटवर्कचा नजारा अभिद्वारा आणि 2 सलग वाढ घेता. मॅच लवकर चालू करावा. स्वामी 11 तुम्हाला निवेदन करतोच. आणि डॉमिनेटर्सचे कप्तान परत. और ये नचनिया अभी भावाला गंडून नोकरी तरी घेतली आणि आता आणि त्यांची बॉलिंग सुद्धा चिन्हणार आहे आता. आणि हे बघा बप्पा राजाचे एकदम सपोर्ट स्टाफ. एकदा गणपती बाप्पा. आणि अनुला जे बंटीने स्क्रिप्ट दिलेली ते बरोबर करतोय. 1 डिक्लेअर. बंटी गिरी मी रिक्वेस्ट करतो तुमच्या प्लेयरला प्लीज थोडा सहकार्य करावं. खूपच छान खेळत आहे तुमची टीम. सलग दुसरी मॅच विनिंगच्या तर्फे चालले आहे तुम्ही. तर 2 रनाचा मायनस तुम्हाला भारी पडू शकतो. मी आताही तुम्हाला सांगतो. अंपायरचा इशारा. वाईट आणि वाईट बॉल. डॉनने जे मॅच मध्ये आणले होते आणि 3 बॉल 20. हे पहिली टीम असेल कमी रन मध्ये चेस करणारी. चेस आजच्या दिवसामध्ये कोणी नाही केलंय. वाईट बॉल.